वेलकम टू मिनर्वा अकॅडमी। आपण बघतोय 6वीचा हा दुसरा धडा, ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी। आणि यामध्ये आता आपण बघतोय तर म्हणजे इथं आपल्याला एवढे टॉपिक बघायचे आहेत आणि आता खूप मोठी जरी लिस्ट दिसत असली तरी आपल्याला खूप डिटेल्स याच्या बघायच्या नाही आहे। तर सजीव सृष्टीमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर पहिले तर सजीवांविषयी बघायचं आहे, त्यामुळे धड्याचं नाव सजीव सृष्टी आहे। आपल्याला काय काय बघायचं तर सजीवांची लक्षणे, आणि मग ही लक्षणे आहेत, पहिलं आहे वाढ, दुसरं आहे श्वसन, तिसरं उत्सर्जन, चौथं चेतनाक्षमता, पाचवं प्रजनन, सहावं ठराविक आयुर्मान, सातवं आहे पेशीमय रचना। हे आपल्याला सजीवांची लक्षणं 7 लक्षणं आपल्याला बघायची आहेत। आणि त्याच्यानंतर उपयुक्त सजीव आणि अपायकारक सजीव हे एक बघायचं आहे, आणि हिंस्र सजीव हे आपल्याला बघायचं आहे। आता ही 7 सजीवांची लक्षणं आणि त्यानंतर हे 2 वेगळे टॉपिक आहेत। हे खूप जरी वाटत असले तरी खूप डिटेल्स नाहीत यांच्या। तर आता आपण बघू की सजीवांची लक्षणेमध्ये आपल्याला 7 लक्षणं बघायची आहेत। तर आता आपण यातलं सुरू करू पहिलं लक्षण, जे आहे वाढ। तर सजीवांमध्ये पहिलं जे लक्षण आहे ते आहे वाढ। वाढ म्हणजे काय, तर आता वाढ होणे म्हणजे हे सजीवांचं लक्षण आहे। म्हणजे आता जन्म झाल्यानंतर वाढ होते, आपली पण वाढ होत असते। तर आता आपण जेव्हा आपण समजा बाळ होतो, ह्युमनच्या बाबतीत, माणसांच्या बाबतीत जेव्हा बाळ होतं तेव्हा बाळ होऊन प्रौढ होण्यास 18 ते 21 वर्षे लागतात, पण हे माणसांना लागतात। पण सगळ्या सजीवांना तो वेगळा वेगळा लागतो आणि तो त्यांच्या त्यांच्या एकूण आयुर्मानावरती अवलंबून असतो। म्हणजे आता ज्यांचं समजा आयुष्य हे 70 वर्षाचं असेल तर त्यांचा जो प्रौढ होण्याचा काळ आहे तो जास्त असेल, पण आता जे समजा सजीव जगतातच 10 वर्ष, तर त्यांचा प्रौढ होण्याचा काळ हा कमी असणार आहे। तर तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, त्यामुळे कोंबडी, गाय, कुत्रा यांना वेगळा वेगळा लागतो, कारण त्यांचं आयुष्य तेवढं नाही आहे। म्हणजे आता 18 वर्ष समजा माणूस प्रौढ होण्याला लागतो, पण कुत्र्याचं एकूण आयुष्यच 18 वर्ष असतं, तर मग 18 वर्ष त्यामुळे कुत्र्याला चालणार नाही आहे। तर कोंबडी, गाय वगैरे यांचे वेगळं वेगळं आयुर्मान असतं, त्यामुळे प्रत्येकाला प्रौढ होण्यासाठी वेगळा काळ लागतो। पण वाढ होणं हे सजीवांचं लक्षण आहे। सजीवांच्या बाबतीत म्हणजे माणसांच्या बाबतीत कसं होतं, तर माणसांची वाढ ही एका पॉईंटला येऊन थांबते। म्हणजे आपलं उंची एका लिमिटपर्यंतच वाढते, एका ठराविक वयापर्यंतच वाढते, त्याच्यानंतर उंची वाढत नाही। तर हे पण असं होतं, तर ते प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत होतं, काही प्राण्यांच्या बाबतीत मात्र होत नाही। वनस्पतींची जी वाढ आहे ती मात्र जिवंत असेपर्यंत होतं। म्हणजे आपली जी वाढ आहे माणसांच्या बाबतीतली, ह्युमनच्या बाबतीतली, तर ती आयुष्याच्या ठराविक टप्प्यापर्यंतच होते। म्हणजे आता 18 ते 21 वर्षापर्यंत होते, त्याच्यानंतर काय आपली उंची वाढणार नाही। पण वनस्पतींचं असं होत नाही, वनस्पती जिवंत असेपर्यंत वाढत राहतात। त्यानंतर आता प्राण्यांची वाढ आहे जी ठराविक काळापर्यंत होते, आपली पण तशीच होते। आणि शरीराची वाढ आहे ही अंतर्गत भागातून होते, म्हणजे आपल्या आतून। म्हणजे आता समजा आपण जेव्हा बेबी असतो तेव्हा आपली उंची कमी असते, मग नंतर आपली उंची वाढते, तर ती कुठून वाढली, तर ती अंतर्भागातून वाढलेली आहे। आणि ही कशी वाढते, तर ही पेशींमुळे वाढते। तर सध्या आपण एवढंच लक्षात ठेवूया की ही पेशींमुळे वाढते, पण कुठून होते, तर ती अंतर्भागातून वाढते। तर हे आपला एक फरक आहे की वनस्पतींच्या बाबतीत आणि प्राण्यांच्या बाबतीत, की वनस्पतींची वाढ हे जोपर्यंत वनस्पती जिवंत आहे तोपर्यंत होतं, प्राण्यांच्या बाबतीत मात्र ठराविक काळापर्यंतच वाढ होते। म्हणजे जसं आपल्या माणसांच्या बाबतीत ती 18-20 वर्षापर्यंत होईल, त्याच्यानंतर काय उंची किंवा जास्त वाढ होत नसते। आणि वाढ कुठून होते, नेहमी अंतर्भागातून। आता वाढीसाठी कशाची गरज असते, तर अन्नाची गरज असते। वाढीसाठी आपल्याला अन्न खावं लागतं। तर आता त्यावरून आपण बघू पुढचा पार्ट, तो आहे की वनस्पती आणि प्राणी यांच्या बाबतीत अन्नावरून फरक आहे। तर अन्न कोण कसं मिळवतात, तर वनस्पती हे अन्न कसं मिळवतात, तर वनस्पती हे अन्न स्वतः तयार करतात। ते कुठल्या प्रक्रियेने तयार करतात, तर त्याला म्हणतो प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस म्हणतात। फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण कसं होतं, तर कार्बन डायऑक्साईडचा वापर करून होतो। म्हणजे कार्बन डायऑक्साईड वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्याचा वापर करून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे त्यांचं स्वतःचं अन्न तयार करतात। प्राण्यांच्या बाबतीत, आता प्राण्यांच्या बाबतीत हरितद्रव्य नाही आहे प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असतं, त्याला क्लोरोफिल म्हणतात। तर वनस्पतींमध्ये क्लोरोफिल आहे, प्राण्यांमध्ये क्लोरोफिल नाही आहे। तर प्राण्यांमध्ये कारण की हरितद्रव्य क्लोरोफिल नाही आहे, त्यामुळं प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आहेत, अन्नासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतात। म्हणजे आता समजा माणूस आहे, दुसऱ्यावरती अवलंबून आहे। समजा ससा आहे, ससा पण हरितद्रव्य आहे का सशाला, तर नाही, ससा प्राणी आहे, हरितद्रव्य नाही। मग ससा कोणातरी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असेल। मग ससा कुठल्या सजीवावरती अवलंबून असेल,
तर तो झाडांवरती गवतावरती अवलंबून असेल. तर किंवा वाघाकडे पण समजा क्लोरोफिल नाही, समजा नाही आहे क्लोरोफिल नाही आहे वाघाकडं, तर वाघ मग कसं अन्न तयार करेल, तर वाघ मग इतर प्राण्यांना खाईल. मग हे अन्नासाठी प्राणी काय झाले, हे दुसऱ्यांवरती अवलंबून आहेत. वनस्पती मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि फक्त वनस्पतीच स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता वनस्पतींच्या पानाचा जो हिरवा रंग आहे तो कशामुळे मिळतो, हरितद्रव्यामुळे, ज्याला काय म्हणतो आपण क्लोरोफिल. तर क्लोरोफिलमुळं वनस्पतींच्या पानांचा रंग हिरवा असतो. प्राण्यांमध्ये मात्र क्लोरोफिल नाही आहे. आता हे जे खाणं आहे याच्यावरून प्रकार होतात, दोन होतात, एक शाकाहारी होतं, एक मांसाहारी होतं, अजून एक होतं ज्याला आपण मिश्राहारी म्हणतो, जे दोन्हीही खाऊ शकतात. तर शाकाहारी किंवा मांसाहारी हे प्रकार आहेत. शाकाहारी म्हणजे जे झाडांना खाऊन जगतात, मांसाहारी म्हणजे जे मांस खाऊन जगतात. पण हे दोन्हीही प्रोड्युसर नाही आहेत, म्हणजे अन्नाचे निर्माते नाही आहेत. त्यामुळे हे सजीवांवरच अवलंबून असतात. त्यामुळे शाकाहारी जरी समजा प्राणी असतील तरी ते दुसऱ्या कुठल्या तरी सजीवावरती अवलंबून आहेत, मांसाहारी पण दुसऱ्या सजीवावरतीच अवलंबून आहेत. तर हे झालं की आपण बघितलं वाढ आणि वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. आता सजीवांचं पहिलं लक्षण आपण बघितलं. आता बघू सजीवांचं दुसरं लक्षण. तर सजीवांचं दुसरं लक्षण काय आहे, तर श्वसन. म्हणजे आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, याला आपण म्हणतो श्वसन. श्वसनला व्याख्या काय श्वसनची, तर ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, याला श्वसन म्हणतात, अशी व्याख्या आहे. आता आपण फक्त ऑक्सिजनच घेत नाही, कारण हवेत काय फक्त ऑक्सिजनच नाही. त्यामुळे आपण हवा घेतो, त्यातलं ऑक्सिजन वापरतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर श्वसन म्हणजे काय आहे, तर श्वास आत घेणे, ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, याला काय म्हणतो आपण श्वसन. आता प्राण्यांना श्वसनासाठी स्वतंत्र इंद्रिये असतात. म्हणजे आपल्याला नाक आहे, आपल्याला फुफ्फुसं आहेत, लंग्स आहेत, तर ते आपलं स्वतंत्र अवयव आहे जे आपल्याला श्वसनासाठी मदत करतात. वनस्पतींना मात्र खोड किंवा पानांद्वारे श्वसन केलं जातं. वनस्पतींचं श्वसन कशानं होतं, पानाद्वारे होतं. जे पानं असतात त्याची हिरव्या रंगाची, तर त्याच्याद्वारे हे श्वसन होतं. तर हे श्वसन मात्र करतात. म्हणजे झाडांना पण श्वसन करावं लागतं, प्राण्यांना पण श्वसन करावं लागतं, आणि जर श्वसन नाही केलं तर मरतो आपण. त्यामुळं श्वसन गरजेचं पण आहे आणि त्यामुळे श्वसन हे सजीवांचं लक्षण पण आहे. आता हे झालं दुसरं. त्यानंतर आता तिसरं सजीवांचं लक्षण. तिसरं काय आहे, तर उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय, एक्सक्रिएशन. एक्सक्रिएट म्हणजे काय, बाहेर फेकणे, एखादी गोष्ट बाहेर फेकणे. तर एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन म्हणजे काय, तर जे काही वस्तू नाही म्हणायचं, काही निरुपयोगी पदार्थ असतात जे आपण शरीराच्या बाहेर टाकतो. म्हणजे खाद्यपदार्थ किंवा जे इतर खाद्यपदार्थ आहेत जे आपण समजा खाल्लेलं असेल, तर निरुपयोगी पदार्थ आपण बाहेर टाकण्याच्या क्रियेला आपण उत्सर्जन म्हणतो. तर उत्सर्जन म्हणजे आता हे प्राण्यांमध्ये स्वतंत्र अवयव आहेत, आपल्याला एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे आणि झाडं पण एक्सक्रिएशन करतात. आता जे काही झाडं समजा पाणी किंवा इतर जमिनीतून पोषणद्रव्य घेतील, सगळ्याचे सगळे पचत नसतात, मग तेव्हा काही निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकले जातात. तर आपण पण निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकतो. तर हे झाले सजीवांचं तिसरं लक्षण आहे, एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन म्हणजे काय आहे, तर जे न पचलेले जे पदार्थ असतील ते बाहेर टाकण्याची क्रिया, त्याला म्हणतो आपण उत्सर्जन, एक्सक्रिएशन. त्याच्यानंतर आता चौथा पार्ट काय आहे आपल्या चौथ्या सजीवांचं लक्षण काय आहे, तर चेतनाक्षमता आणि हालचाल. आता चेतनाक्षमता काय आहे, तर चेतनाक्षमता म्हणजे चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्रियेला चेतनाक्षमता म्हणतात. साधी सोपी गोष्ट म्हणजे जर समजा आता आपल्याकडं समजा आपल्याला एखादी गोष्ट लागेल असं वाटलं, तर आपण पहिल्यांदा समजा चेहऱ्याच्या दिशेने येते, तर आपली रिॲक्शन काय असते, त्याला आपले डोळे मिटले जातात. किंवा समजा आपल्याला कोणी मारतंय असं वाटलं तर आपण ते अडवण्यासाठी प्रयत्न करतो. किंवा आपण कुठलीही एखादी गोष्ट घडणार असेल, म्हणजे समजा आपण पडायला लागलो, तर आपण हाताने कशाचा तरी आधार घेण्याचा प्रयत्न करतो. मग हे काय झालं, तर आपण आपोआप ती प्रतिक्रिया दिलेली आहे, त्याला आपण म्हणतो चेतना क्षमता. म्हणजे ठरवून दिलेली प्रतिक्रिया नाही, तर आपोआप जी दिली जाईल ती आपण चेतना क्षमता म्हणतो. तर ही चेतना क्षमता म्हणजे ही असते. चेतना म्हणजे काय, तर एखादी घडणारी गोष्ट, म्हणजे समजा आता आपण पडायला लागलो तर ती झाली चेतना. मग त्याच्यावर आपण काहीतरी प्रतिक्रिया देऊ, म्हणजे काय देऊ, तर आपण हाताने कशाचा तरी आधार घेण्याचा प्रयत्न करू किंवा
पडू नये म्हणून पायानेच आपले परत बॅलन्स बनवण्याचा प्रयत्न करू, असं काहीतरी करू. मग हे झालं चेतनेला प्रतिसाद देणे. चेतना क्षमता म्हणजे कुठल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींना आपण प्रतिसाद देतो, तर ते असते चेतना क्षमता. आता झाडांच्या बाबतीत काय होतं, हालचाल काय, झाडांची हालचाल होते का, तर झाडांची हालचाल अशी एका जागेवरून दुसऱ्या जागी नाही होत, पण झाडांची वाढ आहे ही मात्र सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. म्हणजे जर समजा आता आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत जर समजा झाड लावलं आणि खिडकीच्या बाजूला जर ठेवलं, तर झाडाची वाढ ही ते खिडकीच्या दिशेने होते. का खिडकीच्या दिशेने होते, तर खिडकीतून सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळं वनस्पतींची जी वाढ आहे सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते, झाडाची वाढ हे सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. तर हे आता चेतना क्षमता आणि हालचाल हे पण सजीवांची लक्षणं आहेत. आता हे लक्षण आपण बघितले. आता आपण बघू पुढचं लक्षण. पुढचं लक्षण आहे लक्षण क्रमांक 5. ते आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. आता प्रजनन किंवा पुनरुत्पादन काय आहे, तर सजीव स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करतात. म्हणजे माणसासारखा दुसरा सजीव निर्माण करतो, त्यामुळे आपला जन्म होतो किंवा पुढच्या जनरेशनचा जन्म होतो. तर त्याला आपण काय म्हणतो, प्रजनन किंवा पुनरुत्पादन. याला काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन. तर सजीव स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करतात. आता हे सगळेच सजीव करतात, नाही केलं तर मग ते सजीव नष्ट होतील. तर सजीव निर्माण करतात आणि हे मग त्यामुळं सजीवांचं लक्षण आहे. निर्जीव वस्तू रिप्रोडक्शन करत नाही. म्हणजे हे जे सजीवांची लक्षणं आहेत, ही लक्षणं म्हणजे काय आहे, तर सजीव आणि निर्जीवमधला फरक आहे. तर आता सजीवांमध्ये काही सजीव हे पिल्लांना जन्म देतात आणि काही सजीव हे अंडी घालतात. ते कसंही रिप्रोडक्शन करू, पण ते रिप्रोडक्शन करतील. मग रिप्रोडक्शनमध्ये करणारे म्हणजे सजीव. प्रजनन करणारे असतील तर ते सजीव, नसतील करणार तर निर्जीव. म्हणजे आता समजा कोणी प्रजनन नाही केलं म्हणून ते सजीव होणं बंद होत नाही, पण पुनरुत्पादन करणं हे सजीवांचं लक्षण आहे. निर्जीव वस्तू तर पुनरुत्पादन करणार नाहीतच, हे आपल्याला म्हणायचं आहे. सजीवांचं लक्षणमध्ये हे म्हणायचं आहे आपल्याला. आता वनस्पतीच्या बाबतीत हे जे प्रजनन आहे, रिप्रोडक्शन आहे, पुनरुत्पादन, हे कसं होतं, तर मूळ, खोड किंवा पाने यांच्यापासून नवीन रोपे जन्माला येतात. आता हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वनस्पती असतील तर वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांचं प्रजनन किंवा रिप्रोडक्शन होतं. काहीचं मुळाद्वारे होईल, काहीचं खोडाद्वारे होईल, काहीचं पानाद्वारे होईल आणि बियांच्याद्वारे पण होईल. तर हे वनस्पतींच्या बाबतीत मग पुनरुत्पादन होतं. पण वनस्पती पण सजीव आहेत, त्यामुळे पुनरुत्पादन होणार आहे. प्राणी सजीव आहेत, पुनरुत्पादन होणार आहे. आता समजा जे विषाणू जीवाणू आहेत, व्हायरस आणि बॅक्टेरिया, त्यांचं पण होतंच. म्हणजे सजीव असतील तर ते होणारच आहे. तर हे सजीवांचं लक्षण आहे प्रजनन किंवा रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर आता पुढचं लक्षण कुठलं आहे, तर प्राण्यांचं पुढचं लक्षण आहे ठराविक आयुर्मान. ठराविक आयुर्मान म्हणजे काय, तर एखादा सजीव हा जन्माला येतो, ठराविक काळानंतर प्रजननक्षम होतो आणि त्याच्यानंतर मृत्यू होतो. म्हणजे सजीवाची ही काय झाली, जीवनमान झालं. काय झालं, तर जन्माला येणं, त्याच्यानंतर प्रजननक्षम होणं, त्याच्यानंतर काही काळानंतर सजीवाचा मृत्यू होतो. मग ते मृत्यूचा काळ वेगळा वेगळा असेल, पण मृत्यू मात्र अटळ आहे. सजीव आहे तर मृत्यू आहे, मग तो सगळ्यांनाच आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांना आहे, सगळ्या वनस्पतींना आहे, फक्त कमी जास्त होईल पण मृत्यू होणार आहे. त्यामुळं सजीवांचं आयुर्मान हे ठराविक आहे. त्यामुळं हे एक सजीवांचं लक्षण आहे की सजीवांना ठराविक आयुर्मान असतं. आता प्रत्येक सजीवाचं आयुर्मान हे वेगळं वेगळं आहे. जसं की आता कुत्रा किती जगेल, 12 ते 18 वर्ष जगेल. शहामृग आहे ते किती वर्ष जगेल, 50 वर्ष जगेल. आता हे प्रत्येक शहामृग 50 वर्ष जगेल असं पण नाही. प्रत्येक कुत्रा 12 ते 18 आता इथं तर रेंजच दिली आहे, पण शहामृग 50 आहे. म्हणजे 50 जगेल का प्रत्येक शहामृग, तर असं पण नसतं. पण साधारण आपण जे सरासरी आयुष्यमान म्हणतो तर ते हे आहे. तर ते प्रत्येक सजीवाचं ठराविक आयुर्मान हे असतं आणि तेवढं साधारण ते सजीव जगतात, पण त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे अमर सजीव असं काय नसतं. त्यानंतर आता सजीवांचं पुढचं लक्षण, आपण 7 लक्षणं बघणार आहे. त्यामध्ये हे 7वं लक्षण म्हणजे शेवटचं सजीवाचं लक्षण, ते म्हणजे पेशीमय रचना. आता सजीव आहेत हे पेशींपासून बनलेले आहे, ज्याला आपण सेल म्हणतो, पेशी. तर हे सजीवांपासून सेलपासून बनलेले आहेत, पेशींपासून बनलेल्या आहेत. प्रत्येक सजीव हा पेशींपासूनच बनलेला आहे. पेशींशिवाय बनलेला सजीव असं काय अस्तित्वात नाही आहे. पेशींपासूनच सजीव बनतात. मात्र त्यामध्ये काही सजीव असतात जे एकपेशीय असतात, जे आपल्याला दिसणार नाहीत. पृथ्वीवरती जे पहिले सजीव तयार झालेले आहेत ते एकपेशीय सजीव होते आणि त्याच एकपेशीय सजीवांपासून पुढं
जे आपण म्हणतो की इव्होल्युशन म्हणतो, ज्याला काय म्हणतो, उत्क्रांती म्हणतो. हे उत्क्रांती होतच पुढचे सजीव आणि आपण वगैरे सगळे जे मोठे प्राणी आहेत, झाडं वगैरे सगळे, हे कोणापासून तयार झालेले आहेत, तर त्याच एकपेशीय सजीवांपासून झालेले आहेत. मग हे एकपेशीय सजीवांपासून चालत आलेली काय आहे, हे उत्क्रांती आहे, इव्होल्युशन आहे. त्यामुळे पृथ्वीवरती पहिल्यांदा कोण तयार झालेले आहे, एकपेशीय सजीव. त्याच्यानंतर दुसरं काय असतं, बहुपेशीय सजीव. आता बहुपेशीय सजीव म्हणजे जे समजा आपल्याला दिसतील ते बहुपेशीयच असतात. जर एकपेशीय सजीव असेल तर आपल्याला ते दिसणारच नाहीत. पण सगळे बहुपेशीय आपल्याला दिसतात असं पण नाही. पण बहुपेशीयचे उदाहरणं कुठले आहेत, तर एक ना एक सजीव जो आपल्याला दिसतो तो बहुपेशीय आहे. म्हणजे आपल्याला समजा डास दिसत आहे, आपल्याला साप दिसतोय, झाडं दिसत आहेत, इतर माणसं दिसत आहेत, कुत्रा, बैल, मांजर, गाढव काही दिसतंय, सगळे बहुपेशीयच आहेत. तर हे बहुपेशीय सजीव आणि एकपेशीय सजीव. आता सजीवांची सर्व लक्षणे ही पेशींमध्ये दिसतात. म्हणजे जे आपण सजीवांची लक्षणं बघितली, की आपण बघितलं की चेतना क्षमता किंवा वाढ किंवा पुनरुत्पादन किंवा ठराविक आयुर्मान किंवा पेशीमय रचना, हे सजीवांचे सजीव आहेत. हे सगळे रचना हे पेशींमध्ये पण दिसते. त्यामुळे सेल हा आपला पेशी आहेत. या आपल्या सजीवांचं सगळ्यात पहिल्यांदा काय झालं तर पेशीज तयार झालेल्या आहेत, सेल तयार झालेले आहे. तर त्यामुळं सर्व सजीवांची जी लक्षणं आहेत ते पेशींमध्ये दिसतात. म्हणजे आता समजा पुनरुत्पादन आहे, पुनरुत्पादन पेशींमध्ये पण होतं का, तर ऑब्व्हियसली होतं. जर नसतं तर पेशी नष्ट झाल्या असत्या. पेशी का टिकून आहेत आजपर्यंत, तर त्या पुनरुत्पादन करतात म्हणूनच टिकून आहेत. आता पेशींना पण ठराविक आयुर्मान आहे का, तर हो, पेशींना पण ठराविक आयुर्मान आहे. पेशी काय अमर नाही आहेत. तर त्यामुळे पेशींच्या सजीवांच्या बाबतीतले जे सगळे लक्षणं आहेत, सगळ्याच्या सगळ्या लक्षणं हे पेशींमध्ये दिसतात. तर हे झालं, आपण बघितलं हे सजीवांची लक्षणं होती. आपण 7 लक्षणं बघितलेली आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर उपयुक्त सजीव आणि अपायकारक सजीव. आता उपयुक्त म्हणजे आपल्याला कामाचे असलेले, आपल्या फायद्याचे असलेले सजीव. आता हे आपल्याला बघायचे आहेत. आता आपल्याला कोण कोण आहे, तर पहिली गोष्ट, आपण माणूस आहोत. आपण काय स्वतःचा न स्वतः तयार करतो का, तर अजिबात नाही. त्यामुळं आपण जे आपलं आयुष्य आहे त्यामध्ये आपल्याला जिवंत राहण्यासाठी आपण दुसरा कुठला तरी सजीवच खात असतो. त्यामुळं भाज्या काय किंवा इतर जे समजा सजीव आहेत, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, मासे, हे समजा आपण नॉन व्हेज, व्हेज असं जरी समजा हा जरी वाद घेतला, तरीही भाज्या बनतात झाडांपासून आणि त्या सजीव आहेत. किंवा हे सजीव, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, मासे वगैरे हे पण सजीवच आहेत. आपण जे बनलेलो आहोत त्यामध्ये आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, झाडं तयार करतात. त्यामुळे अन्नासाठी आपल्याला सजीव लागतात. त्यामध्ये भाज्या पण असो, म्हणजे वनस्पती आल्या, वनस्पती पण सजीवच असतात. इतर प्राणी आले ते पण सजीवच असतात. आता औषधासाठी मग अडुळसा, हिरडा, बेहदा, शतावरी, ह्या औषधासाठी आपल्याला वनस्पती उपयोगी आहेत. त्यानंतर घरगुती उपयोगामध्ये मांजर, कुत्रा, गाय, म्हैस, दुधासाठी पण आहेत. त्यानंतर आता व्यवसायासाठी मग घोडा, बैल, उंट किंवा हे व्यवसायामध्ये आता बैल आहे तर शेतीसाठी उपयोगी पडेल, घोडा आहे तर तो प्रवासासाठी, आता जर गाडी आहे त्यामुळे घोडा कमी झाला आहे, किंवा उंट अजून वाळवंटामध्ये उंटच वापरला जातो, तर हे अजूनही वापरले जातात. तर असे काही उपयुक्त सजीव आहे, ज्यामध्ये आता एक गांडूळ आहे. गांडूळ शेतीसाठी उपयोगी असतं, कारण ते जमीन जरा थोडीशी भुसभुशीत बनवतं. तर हे उपयुक्त सजीव आहेत. आपल्याला हे सजीव उपयुक्त आहेत म्हणजे काय, तर यांच्यापासून आपल्याला फायदा आहे. आता काही सजीव असे आहेत जे आपल्यासाठी वाईट आहेत. आता हे जे उपयुक्त आणि अपायकारक आहे हे आपल्या मानवी दृष्टीने आहे, म्हणजे नैसर्गिक दृष्टीने नाही. जसं की आता रोग पसरवणारे म्हणून डास, माशी, उवा, गोचीड, आता हे पण सजीव आहेत, पण हे आपल्यासाठी वाईट आहेत. किंवा अन्नाची नासाडी करणारे झुरळे, उंदरे, घुशी, हे आता झुरळ, उंदीर आणि घुशी हे पण इतर सजीवच आहेत, पण आपल्या दृष्टीने ते वाईट आहेत. त्यामुळे हे उपयुक्त आहेत का अपायकारक आहे हे मानवी दृष्टीने बघत आहोत आपण. तर त्यामध्ये हे रोग पसरवतात म्हणून डास, माशी, उवा, गोचीड हे वाईट आहेत. अन्नाची नासाडी करतात म्हणून झुरळे, उंदरे, घुशी हे वाईट आहेत. किंवा काही विषारी पाली आहेत, विंचू आहेत आणि साप आहेत. साप, तशा विषारी सापांची संख्या आपल्याकडे कमी आहे, पण आहे, आणि त्यामुळे ते मृत्यू पण आपला करू शकतात. त्यामुळे हे आपण अपायकारक सजीव असं म्हणतो. गाजर, गवत, तण किंवा अमरवेल, आता ह्या वनस्पती आहेत. या वनस्पती पण चांगल्याच असतात, ऑक्सिजन तर मिळवतात, पण हे आपल्यासाठी चांगल्या नसतात. त्यामुळे आपण याला अपायकारकमध्ये टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता कवक, शेवाळ यांची बेसुमार वाढ झाली की पाणी
दूषित होतं ते आपल्यासाठी होतं, त्यामुळे आपण त्याला अपायकारक सजीव असं म्हणतो. तर आपण हे बघितलं की उपयुक्त सजीव आणि अपायकारक सजीव. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे ते म्हणजे हिंस्त्र सजीव. आता हिंस्त्र सजीव म्हणजे काय आहे, तर हिंस्त्र म्हणजे जे इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्त्र सजीव म्हणतात. म्हणजे कोण आहे, वाघ आहे, वाघ कोणाला खातो तर इतर प्राण्यांना खातो, त्यामुळे त्याला हिंस्त्र सजीव असं म्हणतात. आता काही वेळा वाघ, सिंह, बिबट्या मानवी वस्तीत शिरतात आणि इतर प्राणी आणि माणसांचे बळी घेतात असं लिहिलेलं आहे. हे पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे. आता यामध्ये थोडासा आपल्या दृष्टिकोनाचा पण भाग आहे की आपण नेमकं म्हणतोय कसं, तर आपण हे पण म्हणतोय की आपण बिबट्या मानव वस्तीत शिरला असं आपण म्हणत आहोत, पण याला उलटं पण म्हणलं जाऊ शकतं की मानव पहिल्यांदा बिबट्याच्या वस्तीत शिरलेला आहे. म्हणजे जे जंगल होतं ते जंगल तोडून बिबट्याचं घर होतं, तर त्या बिबट्याची वस्ती होती, तर आपण तिथं जंगल तोडून आता तिथं मानवी वस्ती बनवलेली आहे. आणि त्यामुळे आता नेमकं कोण कोणाच्या वस्तीत घुसलेलं आहे, म्हणजे बिबट्या मानव वस्तीत घुसत आहे की मानव बिबट्याच्या वस्तीत घुसत आहे जंगल तोडून, तर हे जरा थोडासा दृष्टिकोनाचा भाग होतो. पण बऱ्याच वेळा मग हे होतं. तर आपण जंगल तोडून जर समजा प्राण्यांची घरं मोडून काढली तर त्याच्यानंतर ते कोण कोणाच्या वस्तीत घुसले, पण आपण नेहमी बातम्यांमध्ये मात्र असंच ऐकतो की सिंह घुसला, बिबट्या मानव वस्तीत घुसला वगैरे, हे आपण ऐकतो. तर बऱ्याच वेळा मग हे हिंस्त्र सजीव असं घुसतात आणि बळी घेतात, पण ते आता थोडासा दृष्टिकोनाचा पण भाग आहे की कोण कोणाच्या वस्तीत घुसलेलं आहे. आता हे धड्याचं आपलं झालं की या धड्यामध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी बघायच्या होत्या की आपल्याला सजीवांची लक्षणामध्ये 7 सजीवांची लक्षणं बघितली आपण. त्यानंतर आपल्याला उपयुक्त आणि अपायकारक सजीव बघितले आणि हे हिंस्त्र सजीव बघितले. आता या धड्यामध्ये काही प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये हा पहिला प्रश्न आहे की कोंबडी, गाय, कुत्रा यांना प्रौढ होण्यासाठी किती कालावधी लागतो याची माहिती मिळवा. तर आपण हे बघितलं की आता मानवाच्या बाबतीत आपण 18 वर्ष असं म्हटलं की 18 वर्ष लागतात साधारण प्रौढ व्हायला. तर आता कोंबडीला किती लागतात, गायीला किती लागतात आणि कुत्र्याला किती लागतात, असा हा प्रश्न आहे आपला. तर कोंबडीला साधारणपणे आपल्याकडं 5 महिने लागतात. 5 महिन्यात कोंबडी ही प्रौढ होते. त्यानंतर गाई साधारण आपल्याकडं 2 वर्ष लागतात आणि कुत्रा प्रौढ व्हायला साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष लागतात. तर हा प्रत्येकाचा प्रौढ होण्याचा साधारण टाईम आहे. हा प्रत्येकाला तेवढाच असेल असं नाही, कारण ह्युमनच्या बाबतीत पण तो 18चा आहे सगळ्यांना असं पण नाही, पण आपण 18 म्हणतोय. तर हा खूप अंदाजे आहे. तसा मग हा अंदाजे आहे कोंबडीला साधारण 5 महिने, गाईला साधारण 2 वर्ष आणि कुत्र्याला साधारण 1.5 ते 2 वर्ष टाईम लागतो. दुसरा प्रश्न दिला की पृथ्वीवरती अनेक प्रकारचे सजीव आजही का टिकून आहेत, आणि याचं एक का शब्दात उत्तर आहे ते म्हणजे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन हे उत्तर आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. अनुकूलन म्हणजे काय आहे, तर पृथ्वीवरचे सजीव का टिकून आहेत, तर जे आजूबाजूला ज्या काही परिस्थिती आहेत त्याच्यानुसार ते स्वतःमध्ये बदल करून घेत आहेत, म्हणून ते टिकून आहेत. ज्यांनी बदल केलेला नाही, ज्या सजीवांनी बदल केलेला नाही ते सजीव नष्ट झालेले आहेत. त्यामुळं जे टिकून आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक समान गोष्ट काय आहे, तर ॲडॅप्टेशन आहे. जे आजूबाजूला बदलत आहेत त्याच्यानुसार बदल झालेले आहेत. मग का टिकून आहेत, तर अनुकूलन, ॲडॅप्टेशनमुळं, की बदलणाऱ्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून घेणं. जर ते बदल झाले तर सजीव टिकून राहतात, जर नाही झाले तर सजीव नष्ट होतात आणि खूप सजीव हे नष्ट झालेले आहेत. आता त्यानंतर पुढे एक गोष्ट आहे की तुम्हाला माहीत आहे का म्हणून हे दिले आहे की दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापागोस बेटावरती एक कासव आहे ज्याचं आयुर्मान हे 170 वर्षांचं असतं. तर हे दक्षिण अमेरिकेवर हे गॅलापागोस बेटं आहेत आणि हे 170 वर्षाचं साधारण कासव असतं. आता ह्या कासवाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपल्याला रॉबर्ट क्लाइव्ह माहिती आहे, जो प्लासीच्या लढाईमध्ये ज्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आणि प्लासीपासून भारताचा इतिहास बदललेला आहे. तर त्यावेळी रॉबर्ट क्लाइव्ह जेव्हा हे युद्ध जिंकला होता तेव्हा त्याला एक कासव गिफ्ट दिलं होतं आणि त्या कासवाचं नाव होतं अद्वैत. आणि हे ते अद्वैत कासव आहे जे अलीकडेच त्याचं 2006 साली निधन झालेलं आहे. तर हे खूप जुनं कासव आहे. म्हणजे हे असा दावा आहे की हे जगातलं सगळ्यात वयोवृद्ध कासव आहे. पण याच्या ओरिजिनवरती वाद आहे. म्हणजे हे नेमकं रॉबर्ट क्लाइव्हलाच दिलं याचं कुठले पुरावे नाहीत. त्यामुळं
हे जो सगळ्यात वयोवृद्ध कासव मानलं जात नाही, हे दुसरे कासव आहे ज्याचं नाव हॅरिएट आहे, त्याचं पण निधन झालेलं आहे, ते मानलं जातं. तर हे अद्वैत कासव आहे मात्र, आणि हे रॉबर्ट क्लायपासून आपल्या बंगालच्या आपल्या झूमध्ये होतं. पण हे पण खूप मोठं कासव आहे, आणि हे मात्र कुठलं आहे तर हे सेशेल्स नावाचा जो देश आहे हे तिथलं कासव होतं. आता हे अजून एक कासव आहे ज्याचं नाव आहे हेरिएट, आणि हे गॅलोपागस आहे. आणि हे हा एक फोटो आहे, हे स्टीव्ह आयर्विन एक प्रसिद्ध प्राणी संरक्षण करते होते, आणि हे त्यांचा फोटो आहे. तर हे कासव आहे, हे आहे गॅलोपागस बेटावरचं, याचं नाव हॅरिएट आहे. तर हे जगातलं सगळ्यात जुनं किंवा जगातल्या सगळ्यात वृद्ध कासव मानलं जातं. पण हे आपलं जे अद्वैत आहे त्याच्यावरती वाद आहे, त्यामुळे हे मानलं जातं. आता दुसरं जे आहे हे मे फ्लाय नावाची एक फ्लाय आहे. तर या कीटकाचं आयुर्मान हे 1 तास ते 24 तास असं असतं. तर हे खूप कमी कालावधीचं आयुर्मान आहे. तर हे आपण धड्यात आलेले हे 2 प्रश्न बघितले, आणि हे 2 माहिती होते की गॅलोपागस बेटावरती हे जे कासव आहे यांचं आयुष्य 170 वर्षाचं असतं. आणि दुसरं आपण त्याच्याविषयीच हे बघितलं की भारतात पण एक कासव आहे ज्याचं नाव अद्वैत आहे. तर ते कासव पण खूप मोठं कासव होतं, तर ते पण आपल्याकडं होतं, पण त्याच्या ओरिजिनवरती वाद आहे. आणि दुसरं हे बघितलं की मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तास ते 24 तास असते. तर हे झालं आपला दुसरा धडा, सजीव सृष्टी.